विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 1 मधील जे चौथं प्रकरण आहे, गुणोत्तर व प्रमाण, या प्रकरणाचा विचार करणार आहे. या प्रकरणाचा अभ्यास तुमचा 7वी 8वी या 2 वर्गातही झालेला आहे. यावर्षी हे प्रकरण जरा थोडं विस्तृत प्रमाणात आहे. या प्रकरणाच्या संदर्भात त्या गुणोत्तराचे गुणधर्म असतील, त्याच्यानंतर त्या गुणधर्मावर आधारित काही उदाहरणं असतील, ही मी तुम्हाला स्पष्टीकरणासहित व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवून दिली होती. ती तुम्ही समजून घेतली असतील, तुमच्या लक्षात आली असतील असंही गृहीत धरतो. त्यातूनही समजा काही शंका तुमच्या शिल्लक राहिल्या असतील, त्याचा विचार करून आज आपण या प्रकरणाचा पहिल्यापासून परत एकदा सुरुवात करतोय. सुरुवातीला गुणोत्तराचा आपला अर्थ अगोदर पाहायचा आहे. गुणोत्तरामध्ये आपण कोणत्याही 2 बाबींची किंवा 2 राशींची किंवा 2 संख्यांची तुलना करतो. म्हणजे अगदी साधं सोपं एक उदाहरण घेतलं की एका विद्यार्थ्याला गणितामध्ये समजा 100 पैकी 70 गुण मिळाले आणि दुसरा विद्यार्थी आहे, त्याला समजा गणितामध्ये 35 गुण मिळाले. तर या 2 विद्यार्थ्यांच्या गुणांची तुलना आपण 2 प्रकारे करू शकतो. एक तर वजाबाकीच्या माध्यमातून. वजाबाकीच्या माध्यमातून याचाच अर्थ ज्याला जास्त गुण आहेत त्या जास्त गुणातून कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण आपण वजा करतो. म्हणजे 70मधून 35 कमी केले म्हणजे शिल्लक किती राहिले? 35. तुलना करताना आपण काय सांगणार की जो 1 नंबरचा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला त्या 2 नंबरच्या विद्यार्थ्यापेक्षा 35 गुण जादा मिळाले. ही तुलना करण्याची एक पद्धत झाली, म्हणजे वजाबाकी करून. आणि दुसरी जी पद्धत आहे ती तुलना करताना आपण ती तुलना पटीच्या भाषेत करतो. आणि ज्यावेळेस आपण तुलना पटीच्या भाषेत करणार त्यावेळेस आपण त्या दोन्ही विद्यार्थ्यांच्या गुणांचा भागाकार किंवा त्यांचं गुणोत्तर घेणार. आणि हा भागाकार केल्यानंतर एक लक्षात येईल तुमच्या की 70/35. 70 म्हणजे तुमचे पहिल्या विद्यार्थ्याचे गुण आहेत आणि 35 तुमच्या दुसऱ्या विद्यार्थ्याचे गुण आहेत. त्यांच्या गुणांचा भागाकार जर केला, ते गुणोत्तर जर काढलं तर ते गुणोत्तर 2/1 आहेत. याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की 1 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला त्या दुसऱ्या विद्यार्थ्याच्या 2 पट गुण मिळालेत. म्हणजे त्यांची तुलना आपण या पटीच्या भाषेतही करू शकतो. गुणोत्तराच्या बाबतीत जे काही गुणधर्म आहेत, ज्यावेळेस आपण कोणत्याही 2 संख्यांची तुलना करणार किंवा 2 राशी असतील, आता मी हे 2 शब्द वापरतो प्रत्येक वेळेस, 2 संख्या असतील किंवा 2 राशी असतील. 2 राशी याचा अर्थ काय की समजा 2 भांड्यामध्ये द्रव पदार्थ आहेत. एका भांड्यामध्ये 1 लिटर 500 मिली आणि दुसऱ्या भांड्यामध्ये 2 लिटर दूध आहे. ह्या राशी झाल्या. म्हणजे तुलना करताना प्रत्येक वेळेस आपण संख्यांचीच तुलना करणार आहे असं काय नाही, संख्याच्या बरोबर काय राशींची तुलना करणार आहे. मग या गुणोत्तरांच्या बाबतीत जे काय गुणधर्म आहेत, समजा कोणत्याही 2 संख्या असतील, उदाहरणार्थ ए आणि बी या 2 संख्या असतील, तर या 2 संख्यांचं गुणोत्तर आपण 2 प्रकारे लिहू शकतो. हे तुमचं गुणोत्तराचं चिन्ह आहे. हे जे 2 टिंब दिलेत मी, याचं वाचन एस बी किंवा एचं बीशी गुणोत्तर, किंवा हेच आपण या पद्धतीनं सुद्धा लिहू शकतो, A/B. म्हणजे गुणोत्तर लिहिताना आपण 2 प्रकारे लिहू शकतो, एस बी, एचं बीशी गुणोत्तर, किंवा A/B. इथं एला त्या गुणोत्तराचं पहिलं पद म्हणतात, पूर्वपद, आणि बीला त्या गुणोत्तराचं दुसरं पद म्हणतात किंवा त्याला उत्तरपद म्हणतात. हे उत्तरपद आणि हे पूर्वपद. तुलना करताना काय 2च संख्या असतील किंवा 2च राशी असतील त्यांची आपण तुलना करणार आहे. 2 पेक्षा अगदी 3 असतील, 4 असतील, तर त्या 4 संख्यांची किंवा 4 राशींची सुद्धा आपण तुलना करू शकतो. म्हणजे अगदी समजा आपण त्रिकोणाचा विचार केला तर त्रिकोणाच्या बाबतीत त्या त्रिकोणाचे 3 कोण आले. या 3 कोणांची तुलना म्हणजे 3 कोणांचं गुणोत्तरही आपण घेऊ शकतो. म्हणजे इथं घटक किती आले? 3.
तेच जर चौकोनाचा विचार केला तर चौकोनाच्या बाबतीत त्याचे कोण किती आहेत? 4 आहेत. म्हणजे तिथं आपण 4 संख्यांची तुलना करू शकतो. जर 2 तुमच्या संख्या असतील तर त्या 2 संख्यांचं गुणोत्तर आपण या पद्धतीनं किंवा या पद्धतीनं लिहिणार. त्यातल्या पहिलं पद ए, दुसरं पद बी. त्याच्यानंतर दुसरा गुणधर्म आहे गुणोत्तरांच्या बाबतीत, की ज्यावेळेस तुमच्या त्या गुणोत्तरातील दुसरं पद, समजा मी इथे एक 2 संख्यांचं गुणोत्तर घेतो, 25/100. हेच आपण असंही लिहू शकतो, 25/100. इथं तुमचं पहिलं पद कोणतं आहे? 25 आहे. दुसरं पद कोणतं आहे? 100 आहे. दुसरं पद किती आहे? 100 आहे. ज्यावेळेस त्या गुणोत्तरातील दुसरं पद 100 असेल त्यावेळेस त्या गुणोत्तराला काय म्हणतो आपण? शतमान. जी शेकडेवारी म्हणतो ना आपण, शेकडेवारी किंवा शतमान. गुणोत्तरातलं दुसरं पद हे किती असणार आहे? 100. त्या गुणोत्तराला काय म्हणणार आहे आपण? शतमान म्हणणार आहे. 25/100 किंवा 25/100 किंवा हे आपण असंही लिहू शकतो, 25% किंवा 25%. कोणत्याही प्रकारे आपण याचं लिखाण करू शकतो. हा गुणोत्तराचा दुसरा गुणधर्म आहे. त्याच्यानंतर तिसरा गुणधर्म आहे की गुणोत्तराला कोणत्याही प्रकारचं एकक हे नसतं. आता एकक नसतं याचा अर्थ काय? समजा आपण एखाद्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं किंवा त्रिकोणाची परिमिती काढली, की समजा या बाजूची लांबी 5 सेंटीमीटर, या बाजूची लांबी 7 सेंटीमीटर, याची लांबी 6 सेंटीमीटर, आणि तुम्हाला या त्रिकोणाची परिमिती विचारली, तर परिमिती काढण्यासाठी आपण त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची काय करतो? बेरीज करतो. 5 आणि 7 12 आणि 6 18. म्हणजे या त्रिकोणाची परिमिती किती आली? 18 सेंटीमीटर. सेंटीमीटर हे त्याचं काय झालं? एकक झालं, कारण त्रिकोणाची प्रत्येक बाजू आपण सेंटीमीटरमध्ये मोजलेली आहे. म्हणजे शेवटी आपण जी परिमिती काढली ती परिमितीसुद्धा कशामध्ये आली? सेंटीमीटरमध्ये. हे सेंटीमीटर म्हणजे त्या त्रिकोणाच्या परिमितीचं एकक झालं. तसं आपण गुणोत्तराच्या बाबतीत जर विचार केला तर गुणोत्तराला कोणत्याही प्रकारचं एकक हे नसतं. त्याच्यानंतर चौथा गुणधर्म आहे की गुणोत्तरामध्ये असणारी जी 2 पदं आहेत, म्हणजे तुमचं हे पहिलं पद आणि हे दुसरं पद, या पदांना कोणत्याही एका संख्येनं गुणलं तरी चालतं. म्हणजे पहिल्या पदाला समजा आपण एका संख्येनं केनं गुणलं तर दुसऱ्याही पदाला केनंच गुणणार. तसंच त्या गुणोत्तरातील दोन्ही पदांना एकाच संख्येनं भागलं तरी तुमची त्या गुणोत्तराची किंमत बदलत नाही. आता या दोन्ही गुणधर्माचा अर्थ लक्षात घ्या. एस बी किंवा ए छेद बी हे तुमचं गुणोत्तर आहे. त्यातलं पहिलं पद ए, दुसरं पद बी. या दोन्ही पदांना आपण एकाच संख्येनं गुणलं तरी चालतं किंवा एकाच संख्येनं भागलं तरी चालतं. तुमची गुणोत्तराची किंमत आहे तीच राहते. आणि या गुणधर्माचा वापर आपल्याला उदाहरणं सोडवण्यासाठी करायचं आहे. ज्यावेळेस आपण गुणोत्तराला संक्षिप्त रूप देणार आहे, संक्षिप्त रूप याचा अर्थ त्या गुणोत्तरातील दोन्ही पदांना, पहिलं आणि दुसरं पद, एकाच संख्येनं भागायचं. याला 2नं भागलं तर यालाही 2नंच, याला 5नं भागलं तर यालाही 5नंच. म्हणजे हा जो गुणधर्म आहे की गुणोत्तरातील दोन्ही पदांना एकाच संख्येनं गुणलं किंवा एकाच संख्येनं भागलं तरी चालतं. त्याच्यानंतर पुढचा जो 5वा गुणधर्म आहे की ज्या 2 राशींची किंवा 2 संख्यांची आपण तुलना करणार आहे किंवा त्यांचं गुणोत्तर घेणार आहे, त्या दोन्ही राशी ह्या एकाच एककातल्या लागतात, वेगळ्या एककातली चालत नाहीत. म्हणजे अगदी साधं सोपं उदाहरण घ्या. तुम्हाला 2 राशी दिल्या तुलना करण्यासाठी, की समजा एखाद्या वस्तूची लांबी 10 मीटर आहे आणि दुसऱ्या वस्तूची लांबी 80 सेंटीमीटर आहे आणि तुम्हाला सांगितलं याची तुलना करा. आता नुसत्या आपण संख्या पाहिल्या तर असं म्हणू शकणार नाही की ही जी वस्तू आहे ही लांबीने जास्त आहे, म्हणता येईल का? पहा, ही देताना तुम्हाला मीटरमध्ये दिली पहिल्या वस्तूची लांबी, दुसऱ्या वस्तूची लांबी सेंटीमीटरमध्ये दिली. तुमचं मीटर हे एकक मोठं आहे, सेंटीमीटर एकक लहान आहे.
नुसत्या संख्येवरून आपण असं म्हणू शकणार नाही की ह्या वस्तूची लांबी फार मोठी आहे, कारण मुळात हे देताना सेंटीमीटरमध्ये दिलेत, हे देताना मीटरमध्ये दिलेत. यांची जर तुलना करायची असेल तर ह्या दोन्ही राशी तुम्हाला एकाच एककात घ्याव्या लागतात. एकाच एककात घ्याव्या लागतात याचा अर्थ काय? हे मीटरमध्ये दिलेत, हे सेंटीमीटरमध्ये दिलेत, आणि एकाच एककात घेताना जे छोटं एकक आहे, छोटं, हे मोठे झाले, हे छोटे झाले, मग त्या दोन्हींचं रूपांतर छोट्या एककात करायचं. म्हणजेच ह्या मीटरचे तुम्हाला काय करावे लागतील? सेंटीमीटर. हे सेंटीमीटरमध्ये आहे तसेच आहे, त्याचा काय प्रश्न येत नाही. मग ह्या 10 मीटरचे सेंटीमीटर करावे लागतील. त्यासाठी तुमचं हे सूत्र लक्षात पाहिजे. एका मीटरचे 100 सेंटीमीटर. हा तक्ता मी पाठीमागं तुम्हाला पाठवलेला आहे. मग 10 मीटरचे सेंटीमीटर किती आले? एका मीटरचे किती? 100 सेंटीमीटर. मग 10 मीटरचे सेंटीमीटर किती आले? 1000. आणि ही दुसरी संख्या किती आहे? 80 सेंटीमीटर. आता तुमच्या लक्षात येईल की ही पहिली जी वस्तू आहे ती तुमची जास्त लांबीची आहे. किंवा समजा दुसरं उदाहरण घेतलं आपण, एका व्यक्तीजवळ समजा 7 रुपये आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीजवळ 80 पैसे आहेत. नुसतं संख्येवरून आपण म्हणणार आहे का की ह्याच्याकडे जास्त पैसे आहेत? नाही. या दोन्ही राशी तुम्हाला एकाच एककात आणाव्या लागतील, म्हणजेच या रुपयाचे पैसे करावे लागतील. एका रुपयाचे 100 पैसे म्हणजे याचे किती झाले? 700 पैसे. हे किती आहेत? 80 पैसे. म्हणजे पैसे ज्यादा कुणाकडे आहेत? या पहिल्या व्यक्तीला. सांगण्याचा उद्देश एवढाच की ज्या दोन राशींची तुम्हाला तुलना करायची त्या दोन्ही राशी एकाच एककातल्या असाव्या लागतात. अर्थ लक्षात आला? एकाच एककात असतील तर प्रश्न येणार नाही. एकाच एककात नसतील तर त्या तुम्हाला एकाच एककात घ्याव्या लागतील, आणि त्याच्यानंतर आपण त्या दोन गुणोत्तरांची काय करणार आहे? तुलना करणार आहे. हे जे गुणधर्म आहेत गुणोत्तरांचे, या गुणोत्तरांच्या गुणधर्माचा वापर आपल्याला उदाहरणं सोडवण्यासाठी करायचा आहे. त्याच्यामुळे हे गुणधर्म परत एकदा व्यवस्थित समजावून घ्या. जे मी लिहून पाठवले होते तेही जरा वाचा, पुस्तकातलेही वाचा, आणि त्याच्यानंतर याच्या पुढच्या तासाला आपण याच्यावर आधारित जी उदाहरणं आहेत, सराव संच 4.1 मधली, त्यातल्या एक उदाहरणाचा किमान आपण विचार करणार आहे.